विष्णुप्रियायै नमो नमः। ॐ धनप्रदायै नमो नमः। ॐ विश्वजनन्यै नमो नमः। महालक्ष्मी मंदिर बांधणार आहोत त्या मंदिराचा शुभारंभ साहेबांच्या हस्ते नुकताच करण्यात आलेला आहे। या कार्यक्रम प्रसंगी आमच्या हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघाचे आमचे नेते माननीय जयकुमार मुंडे साहेब त्यासोबत जे आम्हाला सतत आमच्या पक्षाची बांधणी किंवा पक्षाचे पक्ष घडवण्यासाठी सतत मार्गदर्शन करतात ते आमचे दुसरे मार्गदर्शक आमचे नेते माननीय जयसिंहराव चव्हाण साहेब त्यासोबत आमचे दुसरे नेते माननीय संतोषदा पाटील साहेब त्यासोबत आमच्या गावचे माजी नायब तहसीलदार आर.डी. गोरे साहेब त्यासोबत केदारनाथ सेवा संस्थेचे चेअरमन कदम साहेब श्री महालक्ष्मी दूध व्यवसायिक संस्थेचे चेअरमन पप्पू चव्हाण त्यासोबत आपल्या ज्या देवस्थान कमिटीचे अध्यक्ष
माननीय शेलार साहेब, त्यासोबत माजी डेप्युटी सरपंच भीमराव वडसे साहेब, देवस्थान कमिटीची सेक्रेटरी डवरी साहेब, त्यासोबत बाबुराव गोविलकर, त्यासोबत या देवस्थान कमिटीचं किंवा या मंदिराचं ज्यांच्याकडं नियोजन पूजा आहे त्या आमच्या गावच्या सुलोचना सुतार, त्यासोबत आमच्या ग्रामपंचायतीच्या डवरे मॅडम, चौले मॅडम, त्यासोबत या आमच्या बचत गटाच्या CRP मॅडम, मानले मॅडम, त्यासोबत ज्या प्रशासनाचा भार असतो आणि सतत आमच्या गावचा जो आपण सतत गेल्या 5 वर्षापासून म्हणत असतोय 5 कोटीपेक्षा सरासरी जास्त विकास कामाला वडकुंबा गावामध्ये झाले, या कामाचा पाठपुरावा करणारे किंवा सतत कामा पेपर देणारे आमच्या गावचे ग्रामसेवक माननीय विजय जाधव साहेब, त्यासोबत मुंबई मंडळाचे अध्यक्ष केरबा गोविलकर साहेब, त्यासोबत विठ्ठल रुक्मिणी दूध संस्थेचे चेअरमन मोगळे साहेब, या सर्वांचं व गावातील सर्व ग्रामस्थांचं, खास करून सर्व महिलांचं ग्रामपंचायतीच्या वतीनं व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनता दल या पक्षाच्या वतीनं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। गेल्या 2 महिन्यापासून आपण मंदिर बांधण्यासाठी गावामध्ये चर्चा चालू होती, पण त्याला काही अडचणी येत होत्या। त्यातून मुंडे साहेब व जयसिंहराव चव्हाण साहेब यांनी मार्ग काढून आमच्या या मंदिराला माननीय राजेश पटेल साहेब यांच्या स्वतःच्या आमदारांच्या स्थानिक निधीतून आम्हाला फंड मिळालेला आहे 10 लाख रुपये इतका भरघोस। यापूर्वी माननीय साहेबांनी आमच्या गावाला मुंजाप्रधान समाज असेल या समाजासाठी सरासरी 65 लाख रुपये इतका भरघोस निधी दिला होता। त्यासोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावामध्ये पाझर तलाव मंजूर झालेला आहे सरासरी 62 लाख रुपयाचं। त्यासोबत नवपूर ते सासगीर रस्ता मंजूर झालेला आहे, जे आपण रोणात मंदिर समोर असेल पिंपळापूर मठासमोर आपण जे PV ब्लॉक बसवलेले आहेत, ही सर्व कामं साहेबांच्या आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नवपूर गावामध्ये कामं झालेली आहेत, याचा आपण सर्व साक्ष आहोतच। त्यासोबत आपण सर्वांनी इथे उपस्थित राहिला त्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि मनोगत संपूर्ण स्वागताचा कार्यक्रम त्यासोबत माननीय आमदार साहेबांचा सत्कार आमच्या देवस्थान कमिटीचे अध्यक्ष माननीय शेलार साहेब यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो। आमच्या विभागाचे आणि काय तत्पर असे नेते माननीय मनमोहन आनंद साहेब, जयसिंहराव चव्हाण साहेब, पूजन यांना, संतोष पाटील आणि आमच्या गावचे तरुण तरफदार ज्याला गावाच्या प्रत्येक आघाडीचा अभ्यास आहे, गावच्या कोणत्याही लोकांनी सांगण्यापेक्षा ते स्वतःहूनच अभ्यास केला आहे आणि कुणाची मागणी गावाच्या लोकांच्या येण्यापेक्षा अगोदर त्यांची आमदार साहेबांच्याकडे मागणी असते, त्यामुळे गावच्या लोकांना सर्व ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान कमिटीचे सर्व सदस्य, आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित माझ्या बंधूंनो, आपण आतापर्यंतचे कार्यक्रम केले पाहिले, सर्व काही झालं। आपल्याला माहित आहे की जुन्या लोकांना काय माहिती आहे की आमदार फंड असतो आणि त्या फंडाचा उपयोग गावच्या विकासासाठी केला जातो। तर मी सुद्धा इतके वर्ष सर्व्हिस केली, तहसीलदार म्हणून तुमच्या झालो, तर आमदार फंडाचा रक्कम कशी येते, कुठून येते, किती पैसा खर्च होतो, कुणाला मिळतो हे काही समजत पण नव्हतं। आमदार फंड असतो हे देखील माहीत नव्हतं। त्याच्यामध्ये बाबा कुठेकरांच्या आशीर्वादानं त्यात मंडळी झाले, जयसिंहराव पण आहेत, संतोष पाटील आहेत, आम्ही होतोच। तर आमदार फंड हा गावच्या विकासासाठी केला जातो आणि त्यातून गावची विकास कामे केली जातात ते त्यावेळी आम्हाला समजलं आणि त्यावेळेच्या परिस्थितीनुसार जरुरीनुसार ज्या ज्या कामाची अगदी गरज होती ती कामं आम्ही करत आहोत। त्यानंतर अचानक बाबा गेले, काकी आल्या, काकींच्या काकीची तुला काही फंडावर आला पाहिजे त्यांच्या हातून कामं झाली, परंतु वाखाणण्याची अशी गोष्ट आहे की इतक्या वर्षामध्ये जेवढा आमदार फंड आला नसेल ती शिक्षक मंत्री राजेश पाटील साहेबांनी एका 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जेवढा म्हणून पूर्ण आमदार फंड झाला होता त्याच्या बरोबर त्यात जास्त म्हणा
इतक्या आमच्याबद्दल पाटील साहेबांनी आम्हाला दिला, त्यामुळे त्यांचे आम्ही लोकबद्दल फार ऋणी आहोत. त्यांनी केलेल्या या कार्याचं आमचं मोठं मोठं झालेलं आहे आणि त्यातून पुण्याची वेळी आता आलेली आहे आणि ते आपण करायची प्रतिज्ञा करायची आहे. तर मला आमदार साहेबांनी एक गोष्ट सांगायची आहे. आपलं साहेब ई पीक पाणी सुरू झाले, शासनाकडून आदेश दिले जातात, अधिकारी आदेश देतात, ई पीक पाणी 15 सप्टेंबर केली पाहिजे. गंमत अशी आहे, या ग्रामीण भागामध्ये एक तर मोबाईल उपलब्ध असतात लोकांच्याकडे, शेतकऱ्यांच्याकडे मोबाईल मिळत नाही. बरं एखाद्याकडे जाऊन मोबाईलची विनंती करून त्या त्यावेळी जर पिकाची नोंद करायची म्हणजे तर रेंजच नाही, नेटच येत नाही. आता माझा अनुभव असा आहे, माझा मुलगाला गाडी करून आपण 2 दिवस जाऊन 4-4 तास शेतात बसलो होतो, नेटच येत नाही, त्यामुळे करता येत नाही. त्यामुळे आपल्या शासन जेव्हा याच्यात काहीतरी मार्ग काढून नुसती पिकाची नोंद जरी करायची असेल पुष्कळ ते करता येईल, परंतु नकाशा मांडला जातो, नेटच येत नाही, त्यावेळी नकाशा टाकता येत नाही. अशामुळे बऱ्याचशा लोकांची पिकं राहते आणि ते लोक त्यातून स्वतःच्या पीक उत्पादनाच्या याला वंचित राहतात. तर कृपया कुणाचा काही मार्ग निघतो का ते पाहावं. दुसरं आता आपण पाण्याची स्कीम म्हणून मंजूर केलेली आहे, पाण्याची टाकी पण झालेली आहे. लवकरात लवकर त्या टाकीचं उद्घाटन सरपंच साहेब आता त्याची बघू, तर लक्ष्मीची यात्रा आता होणार आहे, त्याच्यापूर्वी त्याचं उद्घाटन होऊन सर्व गावाची ट्रायलला घ्यावी. त्या इलेक्शनमध्ये उभं राहण्यासाठी बरेच गुडघ्याला पाठी करून बसलेले आहेत. पण माझं असं ठाम मत आहे की यावेळी आमच्या आमदार साहेबांना तिकीट नक्की मिळणार आहे आणि ते नक्की उभं राहण्याकरता आमदार साहेबांना 5 वर्षांचा आपण घेतलेला आहे. जे पाहिजे ते आपण एक दिवसात 5 मिनिटं खर्च करून आमदार साहेबांना ते चिन्ह मिळेल, त्या चिन्हावर टीका मारून आहे. परंतु त्याला तोटा काय असेल लाडके नेते राजू पाटील साहेब, आमच्या 2 विभागातले मुंबई यांना, जयसिंग यांना, संतोषदादा सर्वांचं स्वागत करतो. देवस्थान कमिटीला जे तुम्ही भरभरून आमच्या लक्ष्मी मंदिरासाठी जी 10 लाखाची निधी दिलेला आहे त्याबद्दल सगळ्यांना आमच्या देवस्थान कमिटीने आमच्या व्यवसायामार्फत तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या गावाचा संपूर्ण पाठिंबा असेल आणि आमचं संपूर्ण मत तुम्हाला जवळ मतदारसंघाची आपली लाडकी आमदार राजपाल साहेब, मी पुन्हा भावी आमदार जरी म्हटलं तरी काय हरकत नाही. असे भरभरून कामं दिलेली आहेत, ते पोलिसांनी वाचून थकली इतकी कामं त्यांनी भरभरून दिलेली आहेत. त्याबद्दल आमच्या नागपूर ग्रामस्थांमार्फत त्यांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीस त्यांना ग्रामस्थांमार्फत शुभेच्छा दिल्या. पण एक सर प्रॉब्लेम म्हणजे शेतीमध्ये जे शासनानं मोफत वीज दिलेली आहे, तर त्या मोफत वीज दिले त्यांचं शासनाचं अभिनंदन साहेब, तुमचं पण अभिनंदन. पण अशी अवस्था आहे की संध्याकाळी 5:30 ला लाईट गेल्यानंतर रात्री 10:30 वाजता लाईट येते. जे शेतामध्ये जे वस्ती राहतात जे नागरिक, आणि सकाळी 5:30 ला लाईट जाते आणि 8 वाजता येते. म्हणजे डोळे उघडल्यानंतर लाईटच दिसत नाही, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळं प्रामुख्यानं तो विषय जरा हाताळावा अशी माझी विनंती आहे. बरोबर बहुतेक मुंबई साहेबांची कोणती अवस्था असणार असं वाटतंय, तर मीच एकटा तक्रार करावं असं मला वाटायला लागतंय. कारण का आणि असं झालंय साहेब, गावामध्ये बघितलं ना लाईट दिसते 24 तास, 1 मिनिट सुद्धा लाईट जात नाही. पण शेतामध्ये काय एवढा अन्याय व्हायला असा मला प्रश्न पडायला लागला. तर तो एक प्रश्न आहे. आणि सुशांत साहेब असेच म्हणाले, तिकडचं ते नार्वेकर वसाहतीमध्ये 2 वर्षापासून सरपंच म्हणाले की 5 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे. तर तिथे बहुतेक कार्यकर्ते मग थांबवलंय, कशासाठी थांबवलंय. जेव्हा मुंडळे साहेब झेडपीचे सदस्य होते
त्यावेळेपासून हा प्रश्न मार्गी लागायचा आहे, तो जरा प्रामुख्याने लक्ष द्यावा ही माझी विनंती आहे. नाही नाही साहेब, जे असेल जी रक्कम असेल ती आम्हाला मान्य आहे. मग त्याच्यानंतर जयसिंगराव चव्हाण साहेब ते काय मुख्यमंत्री सडक योजना ते पुन्हा भावी मुख्यमंत्री झाल्यानंतर ते होणारच आहे. पण त्याच्यापूर्वी हे 5 लाख तरी आम्हाला द्यावं ही माझी इच्छा आहे ग्रामस्थांमार्फत. आणि पुन्हा आपण प्रत्येक वेळेला आला, उद्घाटन केला, कामाच्या निमित्तानं येत आहे आणि त्यामुळं हे गाव तुम्हाला विसरणार नाही अशी ग्वाही देतो आणि थांबतो. सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये 1600 कोटीचा निधी आणला. हे कार्यतत्पर कार्यसम्राट आमदार राजेश पाटील साहेब ज्यांचा आपण अत्यंत पावसातील जोरात स्वागत केला. तसेच आमच्याबरोबर आलेले आमचे जिल्हा बँकेचे संचालक आमचे सहकारी संतोष पाटील साहेब, तसेच ज्यांनी या लक्ष्मी मंदिरासाठी आमदार साहेबांनी निधी मंजूर केला होता, पण त्याची मला वाटतं जनसुविधा म्हणून झालं होतं की चव्हाण साहेबांनी त्यात महार काढला आणि आमदार फंडातून जनसुविधाचं दुसरीकडे 10 लाखाचा फंड दिला. आणखी आमदार साहेबांचा फंड इथं तुमच्या गावाला लावले ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष चव्हाण साहेब. त्या गावाचे सरपंच कसा असावा, एक आदर्श सरपंच ते आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक ज्यांचा मी या नोकरी लावला होतो तेव्हापासून आम्हाला मार्गदर्शन करणारे कोरे साहेब, आमच्या सहकारी मित्र बाळासाहेब पाटील, उपस्थित सर्व बंधू भगिनी. आपण एवढ्या आम्हाला थोडासा वेळ झाला तेव्हा मी आपल्या सर्वांची दिल्ली व्यक्त करतो आणि आपण एवढ्या पावसाने आमचा सर्वांचा तिथं वाट पाहत होता. घराला जायची वेळ झालेली आहे तेव्हा जास्त काही मी बोलणार नाही. पण तुम्हाला एक सांगतो, त्या गावात छोटे साहेबांनी एवढ्या जोरात ती खटपट केलेली आहे त्या महालक्ष्मी मंदिरासाठी. मला वाटतं 1 महिना मला छोटे साहेबांनी झोपू दिलेली नाही. एवढं तरी मला म्हणजे काम म्हणण्यापेक्षा या गावाची तळमळ किंवा ती असं म्हणत होती मला की आमची यात्रा आहे ना, यात्रा आहे, यात्रेच्या आत ते काम झालं पाहिजे. ती फार मोठी तळमळ छोटे साहेबांची होती. मी त्याला आमदार साहेबांनी यश येण्यासाठी केलं. त्यावर पहिल्यांदा आपण सर्वांनी आमदारमध्ये काढण्यात. दुसरी गोष्ट अशी, साहेबांचा हा पूर्ण भाग अवसरग्रस्त भाग आहे. अवसरग्रस्त भागासाठी आमदार साहेबांनी जो निधी पाणीकडे आणण्याचा जो संकल्प केला आहे त्याच्यासाठी छोटे साहेब आम्ही सगळे 16-17 लोक मुंबईला 2 वेळा जाऊन आलो. आमदार साहेबांनी त्याच्यासाठी एवढंच दिलेलं आहे की अजितदादांची मिटिंग भरवून त्या मिटिंगमध्ये मार्ग काढून की आपल्याला कृष्णापुढे लवल्याप्रमाणे आम्हाला थोडंसं पाणी आमच्या वाट्याचं पाणी संपलेलं आहे, तर ते पाणी कर्नाटकच्या मंत्री महोदयांच्या बरोबर कर्नाटकाच्या खासदारांच्या बरोबर चर्चा करून आमदार साहेबांना अजित पवार साहेबांनी तो अधिकार दिलेला आहे की त्या ह्याच्यामध्ये आमदार साहेबांनी सक्सेस होऊन परवा त्यांची मिटिंग झालेली आहे की आपल्या या पूर्व भागाच्या पाण्यासाठी अत्यंत तळमळीने काम करणारे आमदार साहेब, त्याचंही आपण सर्वांनी अभिनंदन केलं पाहिजे. तर जास्त बोलण्यापेक्षा लाडकी बहीण योजना आहेत, अनेक योजना आमदार साहेब या भागामध्ये म्हणजे या राज्यामध्ये हे करत असताना त्या आमच्या या बॉर्डरीवरच्या गावातील महिला ज्या आहेत ज्यांना आधार कार्ड महाराष्ट्राचं आहे आणि ज्यांचं कर्नाटकाचं आहे, त्या कर्नाटकातून इथं आलेल्या आमच्या ज्या भगिनी किंवा सुना असतील त्यांनाही तो लाभ मिळावा यासाठी आमदार साहेबांनी ते अतिशय कटाक्षाने प्रयत्न करून की ते तो बाहेरच्या म्हणजे कर्नाटकातही म्हणजे आधार कार्ड त्यांनाही लाडकी बहीण योजनेमध्ये मान्यता मिळावी असं आमदार साहेबांनी प्रयत्न केले, त्याला यश आलेलं आहे. जास्त न होता आता येत्या विधानसभेमध्ये आणि तुम्हाला महत्वाचं सांगायचं म्हणजे पूर्व भागामध्ये थोडंसं आपण अनेक लोक येतात. गेल्या वेळेला आम्हाला आमदार साहेब उभे होते पण त्यावेळेला थोडंसं पैशाचा वापर जास्त झाला. आणखी आपण थोडं या भागामध्ये मदत द्यायला थोडंसं कमी पडतो. आज आमदार साहेब कोण आहे, ते किती विकास करतात त्याचा आपल्याला सर्व ज्ञात आहोत. त्यामुळं या येणाऱ्या विधानसभेमध्ये 500,000 एवढ्यासाठी आपण काही न पाहता
आता या विकास कामाच्या माध्यमातून आपण विकास करणाऱ्यांच्या पाठीमागे राहूया आणि आमदार साहेबांना निवडून देऊया असं मी आपल्या सर्वांच्या वतीनं आमच्या या मतदारसंघाच्या वतीनं आमदार साहेबांना ग्वाही देतो. त्या आमच्या शुभारंभाच्या कामासाठी उपस्थित असणारे ज्यांनी त्या हॉलसाठी निधी मंजूर केला ते तुमचे आमचे सर्वांचे नेते चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष आमदार राजेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आमचे नेते आदरणीय संतोष पाटील साहेब सातत्यानं हिरकणी जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सर्वच विकास कामासाठी ज्यांचा पाठलाग खूप लक्षणीय असतो ते आमचे दुसरे नेते आदरणीय मुंबई साहेब ज्यांनी राज्यस्तरावर या गावचं नाव पोचवलं ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक माझी रिटायर्ड तहसीलदार पोलीस साहेब आणि राजेश पाटील साहेबांच्या बाबतीत बोलताना आपण आमदार कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण देतो पण सरपंच कसा असावायचं उत्तम उदाहरण मुंबई साहेबांनी दिलं. सरपंच कसा असावायचं उत्तम उदाहरण असणारे तुमच्या गावचे तरुण सरपंच आदरणीय शुक्राचार्य खोके साहेब त्या गावाला ग्रामसेवक म्हणून लाभलेले अत्यंत सज्जन व्यक्ती म्हणून मी ज्यांच्याकडे बघतो गेली 10 वर्ष ते माझे स्नेही विजयराव जाधव उपसरपंच देसाईताई तरुण नवीन उद्योजक शुभम कुराडे आणि चालू घोषणेच्या नंतर या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार ज्यांनी भडकवत ठेवला तुमच्या मार्गदर्शनाखाली ते सयाजी पाटलांचे बंधू बाळासाहेब पाटील त्यानंतर करणारी खूप मंडळी या ठिकाणी आहेत. कदम साहेब आहेत, इतर मंडळी आहेत. आमदार साहेबांसोबत या ठिकाणी उपस्थित असणारे आमदार साहेबांच्या वडिलांपासून ज्यांनी या कुटुंबाची आणि या कुटुंबाच्या समाजकार्याची पाठराखण केली ते आमचे मार्गदर्शक कसे पाटील साहेब. सातत्यानं आमदार साहेबांचा वावर या गावामध्ये होतोय विकासाच्या कामाच्या माध्यमातून. गावात एखादी अप्रिय घटना घडली, एखादी चांगली घटना घडली, व्यक्तिगत पातळीवर जिथे शक्य तिथे आमदार साहेब संपर्क करतात. मला वाटतं कधी सरपंच साहेब आमदार साहेब या 5 वर्षामध्ये 5-10 वेळा गावात आले असतील आणि प्रत्येक वेळा आले ते काहीतरी विकास काम घेऊनच आले. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. नुसतं मोकळं चेहरा दाखवायला ते येत नाही, काहीतरी विकास काम घेऊन येतात. नोकरकरांना विकास कामाची भेट द्यायला येतात. त्यामुळं नेहमी येताना काहीतरी नोकरकरांना उत्तम विकासाची भेट आणणारा भाऊ म्हणून तुम्ही या आमदारांच्याकडे बघताय, सगळ्या लाडक्या बहिणीनो. त्यामुळे मला आमदार साहेबांना तुम्हाला विनंती करायची आहे की आमदार साहेबांनी खास करून जे आता मुंबई साहेबांनी सांगितलं की या शिवा भागात राहणाऱ्या ज्या काही महिला आहेत ज्या कर्नाटकातून इथं आलेल्या आहेत लग्न होऊन, त्यांचे पूर्वाश्रमीचे दाखले सगळे कर्नाटकातले असल्यामुळं लाडक्या बहिणी योजनेचा फायदा मिळत नव्हता. त्या बहिणींसाठी आमदार साहेबांनी विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये शासनाकडे पाठलाग करून नवीन कायदा करायला लावला आणि ज्या महिला कर्नाटकातून या ठिकाणी आलेल्या आहेत, कर्नाटकातून या ठिकाणी आलेल्या महिला कोण मला सांगा. पूर्वी ज्यांचं माहेर कर्नाटकामध्ये होतं आणि ते आत्ता इथे तशा कोकणाचा हातवर करा, हातवर करा. तुमची पेन्शन काय उलट सुरू व्हायला आणखी मदत झालेलीच आहे, ती मजबूत होणार पेन्शन. हा करा घाबरायचं कारण नाही. म्हणजे तुम्हाला पेन्शन जर तुम्हाला पेन्शन मंजूर झालेलीच आहे, पण तुम्हाला जी पेन्शन मंजूर झालेली आहे त्यासाठी सर्वस्वी प्रयत्न कोणाचे कारणीभूत असतील तर ते आमदार राजेश पाटलांचे आहेत. कारण त्यांनीच कर्नाटकातून आलेल्या महिलांना पेन्शन मिळणार नाही अशी परिस्थिती, पण त्यांनी तो कायदा बदलायला आला विधिमंडळामध्ये आणि कर्नाटकातून आलेल्या महिलांनाही पेन्शन मिळावी अशी व्यवस्था केली. म्हणजे आमदार साहेब आता गेल्या वर्षी अधिवेशनानंतर पहिल्यांदाच सरपंच तुमच्या गावी येतात. म्हणजे आमदार साहेब इथे येताना आमच्या सगळ्या बहिणींसाठी लाडक्या बहीण योजनेची भेटी घेऊन आले. तुम्हाला सगळ्यांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे ना? कुणाला मिळालेला नाही अशी परिस्थिती आहे का? लाडकी बहीण योजना कुणी सुरू केली तुम्हाला माहिती आहे? अजितदादा पवार साहेबांनी सुरू केली, त्याला भक्कमपणे साथ आमदार साहेबांनी दिली. त्यामुळे लाडक्या बहीण योजनेचा तुमचा संकल्प सिद्धीला जाऊ शकला. आता तुम्हा सगळ्या लाडक्या बहिणींची जबाबदारी की या लाडक्या भावाचं रक्षण केलं पाहिजे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही ज्या उत्साहाने टाळ्या वाजवल्या त्या पाहता
या आमदारांच्या संरक्षणासाठी आमच्यासारख्या कोणी कोणाला सल्ला द्यायची गरज नाही, तुम्हीच त्यांच्या संरक्षणासाठी पुढे सरसावणार आहात हे बघून मला खूप आनंद वाटला. खास करून ज्याचा मुंडे साहेबांनी उल्लेख केला त्या मंदिराच्या सभागृहाचा, त्यामध्ये अडचणी काही निश्चितपणे होत्या, तांत्रिक अडचणी होत्या. मार्चमध्येच ते काम मंजूर झालं होतं, दुर्दैवाने त्याची निविदेची प्रक्रिया, टेंडरची प्रक्रिया होऊ शकली नाही. आता परत वेळ खूप कमी होता, काम मंजुरीमुळे खूप अडचणीचं होतं. पण आमचे आमदार साहेब हे चौकटीत काम करणारे आमदार आहेत, चुकीचं काय करणार नाही, जे नियमात असेल तेच करणार. पण सरपंच साहेबांचा आणि मुंडे साहेबांचा रेटा एवढा प्रचंड होता संतोष पाटील साहेब की आमदार साहेबांनी जनसुविधा योजनेतनं मंजूर झालेलं तुमचं जे काम होतं ते जनसुविधा योजनेतनं मंजूर होऊ शकत नव्हतं. पोलीस हालचं काम जनसुविधा योजनेतनं मंजूर होत नाही, त्यासाठी आमदार फंडातनंच निधी द्यावा लागतो. मुंडे साहेबांचंही कसं काम होतं हनुमान मंदिराचं, प्रसाद जोशी कुठे गेले बोला, तिथेही जनसुविधा योजनेतनं हाल दिला होता, तिथेही पैसे मंजूर होऊ शकत नव्हते, ते फक्त आमदार फंडात होऊ शकत होते. नावही तुम्हाला सांगतो स्वच्छपणानं, लिंगूर, कसबा नेसरी आणि कडाल या 2 गावांमध्ये आमदार साहेबांनी आमदार फंडातून पैसे दिले होते, ते थांबवले. त्या लोकांना जनसुविधा योजनेतून पैसे दिले आणि तुम्हाला नौकुटला आणि हलकणीला आमदार साहेबांनी स्वतःच्या आमदार फंडातून पैसे दिले. पण या पाठीमध्ये सरपंचांचा रेटा फार प्रचंड होता की मला लक्ष्मीला स्मरून तुम्हाला सांगावं लागेल. त्यामुळं आमदार साहेबांनी हा जो निर्णय घेतला, मुंडे साहेबांनी निर्णय घ्यायला भाग पडला, या पाठीमध्ये सरपंचांचा पाठला खूप महत्वाचा आहे. मला सरपंचांना विशेष धन्यवाद द्यायचे. त्यामध्ये तुम्ही एकदा जोरात तुम्ही बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असं म्हणायचे की आमदार आणि खासदारांना म्हणायचे, आमदार साहेब माझ्याकडं तुझ्या आमदार खासदारांपेक्षा माझ्या शाखा प्रमुखाला अधिक किंमत आहे. त्याचं कारण असं होतं, ते म्हणायचे तुम्ही आमदार आहात, तुम्ही खासदार आहात, तो शाखा प्रमुख आहे म्हणून तुम्ही आमदार आणि खासदार आहात, अन्यथा तुम्ही आमदार खासदार होऊ शकला नसता. तसं कुणीतरी जयकुमार मुंडे आहे, कुणीतरी संतोष पाटील आहे, कोणीतरी शुक्राचार्य चौथे आहे, कोणीतरी कोरे साहेब आहेत, कोणीतरी सयाजी पाटील आहे, आणि तुमच्यासारखे सगळे तरुण, तुमच्यासारखे सगळे आशीर्वाद देणारे लोक आहेत म्हणून मी आमदार आहे याची जाणीव ठेवून काम करणारा आमदार आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे आपल्याला हा आपला माणूस जपला पाहिजे, हा आपल्या घरातला माणूस आहे. म्हणजे कार्यकर्त्यांनी मला शक्ती दिली म्हणून मी तिथपर्यंत जाऊ शकलो, त्याची जाणीव असणारा माणूस आहे म्हणून हा माणूस आपण जपला पाहिजे. आणखी एक गोष्ट जाताना कसं आपण आमदार म्हणून कार्यकर्ता कुणाच्या खांद्यावर, एखाद्या आमदाराच्या खांद्यावर कार्यकर्ता आपण मान टेकवतो. आम्ही सगळ्या मंडळींनी राजेश पाटील साहेब नावाच्या आमदाराच्या खांद्यावर आमची मान टेकवलेली आहे. त्याचं कारण सांगतो, समोर कसलंही संकट आलं तरी राजेश पाटील साहेब स्वतःचा ध्येय स्वतःच्या ध्येयाचा त्याग करतील, पण या कार्यकर्त्याच्या मानेवर सुरी चालवणार नाहीत याचा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे हे नेतृत्व जे विकास कामाचा महामेरू आहे, हे सातत्यानं लोकांच्या भावनांचा विचार करतं, हे सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा विचार करतं, हे सातत्यानं कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करतं. हे नेतृत्व आपल्याला जपायचं आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये नौकुड करणं प्रामुख्याने हे काम करायचं आहे. ही मला तुम्हाला विनंती करायची आहे. या मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी जमलेला आहात, याच मोठ्या संख्येनं याच मोठ्या उत्साहानं तुम्ही मतदाराला सरपंच सगळ्यांना बाहेर काढायची विनंती करावी. आमदार साहेबांचे प्रतिनिधी म्हणून सरपंच साहेब काम करतात, त्याचे प्रतिनिधी नाही तर सहकारी म्हणून काम करतात, जीवाभावाचे मित्र म्हणून काम करतात. त्यामुळे सर्वांनी एक दिलानं त्या सज्जन माणसाच्या बरोबर राहावं, मुंडे साहेबांच्या मागे राहावं, आमदार साहेबांच्या मागे राहावं, अशी एक भावनिक आणि कळकळीची विनंती आपल्याला थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. म्हणजे देवदाशी आहे बघतोय, पण अजूनपर्यंत कोण सरपंच आमच्या त्या देवळाला पाय लावला नाही. ते आमदार लावल्याबद्दल मला त्यांच्या वतीने भयंकर म्हणजे आभार मानावा असं वाटतं. गेली 5-6 वर्ष आमचे तळमळ मी सारखं बापूनगरला म्हणणार, कोणतरी बघायचं जर आमच्या देवळाचं काय तरी बघायचं, वर्गणी कोड्या काय कोड्या लक्ष्मीवर गळून लक्ष्मीचा हात पाय फुगलेला आहे, म्हणजे त्याच्या ह्याच्यावर गळून ते सगळं पाहता साहेबांनी म्हणजे आमच्या देवळाला सहकार्य केल्यामुळे त्यांचा लाख धन्यवाद त्यासोबत यानंतर
तुमचे आमचे प्रवासी चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार राजेश पटेल साहेबांची मुलाखत होईल. मी एक कृपया आपल्याला सर्वांना विनंती करतो की आपण जे नुकसान आपल्याला नुकसान मिळालं त्या म्हणून त्यांचा आधार केलं होतं. कारण नौपूर सारख्या छोट्या गावाला 20 लाख रुपये मिळाले होते. त्यावेळेला सर्व जे पाणी होती ते आमच्या गावचे ग्रामसेवक साहेब यांच्यावर होतं. त्यावेळेला त्यांना जास्तीत जास्त 20 ते 25% घालणं बंधनकारक होतं. पण आपण पण ज्या अडचण कसं म्हणू शकतो, ज्यावेळेला आमच्यावर विश्वास असतो आणि आमच्या साहेबांच्यावर विश्वास असतो. मी ग्रामसेवक साहेबांना म्हटलं होतं, साहेब काय झालं तर मी आहे, तुम्हाला पुढे प्रॉब्लेम येणार नाही. हे म्हणण्याचं वाक्य किंवा हे मला का धाडस होतं, माझ्या सोबत माझ्या पाठीवर सतत 24 तास आमदार साहेबांचा आशीर्वाद असतो, हात असतो. त्यामुळेच हे वाक्य म्हणणं मी म्हटलं साहेबांना. आणि त्यावेळेला ग्रामसेवक साहेबांनी 100% सर्वांची नावं घातली. त्यामुळेच हे 20 लाख रुपये आमच्या गावाला मिळालं. त्यामुळं ग्रामसेवक साहेब सुद्धा आणि आमदार साहेबांचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि यानंतर आमच्या चंदगड विधानसभाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माननीय राजेश पटेल साहेबांचं मनोभाव अशी विनंती करतो. धन्यवाद. एक ही मतदान दिलं का, तर 4.5 कोटीची कामं जर नौपूर गावामध्ये झाली असतील, त्या मतदारसंघामध्ये झालेली असतील 1600 कोटीची कामं, तर ह्याचा विचार तुम्ही सर्वसुद्धा मतदारांनी करणं हे गरजेचं आहे. आज इथं तुमच्या लक्ष्मीच्या देवालयाचं सुद्धा आम्ही ज्या योजनेत ते घातलं तर ते सुद्धा होणार नव्हतं. तरी सुद्धा जयसिंगरावांनी आणि शुक्राचार्यांनी आणि जयपालांनी त्याच्यासाठी शिकस्तीचे प्रयत्न केले. दुसऱ्या गावाची निधी इकडे वळवली आमदार फंडातनं आणि त्या गावाला दुसऱ्या योजनेतनं तिथं पहिले रस्त्यासाठी आम्ही निधी दिली. म्हणजे जे करणं अपेक्षित आहे, जे आपलं कर्तव्य म्हणून करणं प्राप्त आहे ते करण्याचं शुक्राचार्यांनी, जयसिंगरावने, जयपालांना मुंबई बसलेले संतोष पाटील साहेब असतील, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बँकेच्या वतीनं सर्व विकास सेवा सोसायटीची कामं असतील, तुमची मध्यमुदत प्रकरण असतील, घरपोच देणारा एकमेव केडीसी बँकेचा संचालक जिल्ह्यामध्ये संचालक आहे. मी कधीच अशी कामं किंवा मध्यमुदत प्रकरणाच्या फायदे घेऊन मी कुठल्या सोसायटीत जात नाही. लोक कोल्हापूरवरती कनेक्ट करतात. पण संतोषराव एक असे आहेत की प्रत्येक गावामध्ये आपल्या सोसायटीला ते पोच करतात. म्हणजे अशी काम करणारी माणसं, तुमच्या अडी अडचणीला तुमच्या पाठीशी उभारलेली माणसं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे. आणि हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे मला खात्री आहे की येणाऱ्या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नोव्हेंबर मध्येच लागतील. आता ऑक्टोबरच्या पुढच्या महिन्यामध्ये 10 ते 15 तारखेला आचारसंहिता चालू होईल आणि त्याच्या पाठोपाठ नोव्हेंबरच्या 15 ते 16 तारखेच्या दरम्यान मतदान होईल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून, महायुतीचा उमेदवार म्हणून मी तुमच्या समोर पुन्हा येणार आहे. त्यामुळे पुन्हा भेट होईल नाही होईल, तुम्हीच माझे कार्यकर्ते, तुम्हीच माझी ताकद आणि तुम्हीच माझी शक्ती. त्या महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या गावचा हा माझ्या पाठीशी तुम्ही सर्वांनी ठेवावा. केलेलं सत्कार्य फलरूपी माझ्या पदरामध्ये तुम्ही सर्वांनी मतदानाचा पवित्र हात तुम्ही बजावून पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी मला तुम्ही द्यावी. इथं आल्यानंतर ज्या उशिरा आम्ही आलो असताना भर पावसामध्ये तुम्ही उभारून आमचं सर्वांचं आदर तिथे स्वागत आणि सन्मान केला, त्याबद्दल नौपूरकरांचं हेरून आयुष्यभर मी विसरणार नाही. या निमित्तानं तुमच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. असंच प्रेम आणि असंच सहकार्य काम करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभारून नौपूरकरांनी करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि जे घ्या तुमच्या मतदारसंघासाठी आणि तुमच्या गावासाठी जे करणं अपेक्षित आहे, नक्कीच तुम्ही मगाशी जो एक विषय सांगितला त्या संदर्भात, पीक पाण्याच्या संदर्भात सुद्धा मी इथं बाहेर गेल्यानंतर इथं आता मोबाईलची साहेबांनी जसं सांगितलं की पीक पाण्याच्या संदर्भात कलेक्टरांची संदर्भात बोलेल. आणि विजेचा जो लपंडाव सुरू होतो एजी कनेक्शनचा, जे शेतामध्ये जे राहतात आणि त्यांना तिथं गोटे असतील, तिथं पोल्ट्री व्यवसाय केलेला असेल किंवा शेतात राहत असतील, त्यांची घरं शेतात असतील, अशा लोकांना ही अडचण येत होती. 2 दिवसापूर्वी मला ह्या भागातून किंवा माझ्या तालुक्यातून सुद्धा तशा तऱ्हेचे फोन गेले. दुसऱ्या क्षणाला मी इथं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आडके साहेब असतील, कोल्हापूरचे काटकर साहेब असतील, चीफ इंजिनियर, यांना फोन करून त्यांना सूचना केल्या. आणि त्या लोकांनी हा निर्णय जो असतो तो वरती मुंबईत प्रतापगडावरून घेतला जातो. राज्यामध्ये ज्या वेळेला वीज कमतरता भासते तर त्यावेळेला
वीज एजी कनेक्शन पण तिथं लोड शेडिंग केलं जातं. केडी संचालक आमचे संतोष पाटील साहेब, तसेच गावचे जयसिंग चव्हाण साहेब, शुभम बाळासाहेब पाटील आणि आमचे सर्व ग्रामपंचायत सन्मानित सदस्य, गावातील नागरिक. खरंच बघायला गेलं तर या 2 वर्षामध्ये मी आल्यापासून किंवा त्या पूर्वीही आमदार राजेश पाटील साहेब असल्यापासून विकास गंगा या गावात वाहत आहे आणि मला पण असा अभिमान वाटतो की माझ्या हातूनही या गावासाठी काहीतरी संधी मिळते. साहेबांच्या आशीर्वादांना असो, सरपंच साहेब असू दे ते किंवा आमची कमिटी असू देत किंवा सर्वजण आम्ही सर्व तुम्ही साक्षात. कारण कोणतेही काम करत असताना एकीशिवाय कोणतेही काम होत नाही. काही गावात अशी प्रकार आहेत की एक काम करायला गेलं की 100 अडचणी आहेत. मी त्यातूनही आलेलो आहे, मला चांगला अनुभव आहे. आणि पहिलं मी गाव बघतोय नव्हतं की कुठल्याही कामाला अडचण नाही. कुठलेही साधं गटर असू दे, कोणाचं घराचं काम असू दे किंवा कोणाचं वैयक्तिक सहज येतात, मी मार्गदर्शन करतो. तसेच सरपंच साहेब मार्गदर्शन करतात. आणि आता बोर्ड हे आम्ही पब्लिसिटी केलेलीच आहे प्रत्येक कामाचं. आणि प्रत्येक काम आपल्या गावात कोटीच्या घरात झालेलं आहे. आणि कोटीचा आकडा हा त्या गावामध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच ह्या वर्षात मी ऐकलेला आहे. आणि खरोखरच गावाचंही सहकार्य कुठल्याही कामासाठी माझं प्रामाणिक मत आहे. शासनाला असू दे, आमदार साहेबांना असू दे किंवा कुठल्याही व्यक्तीला जर गावचा पाठिंबा असेल तर गाव पुढे जायला वेळ लागत नाही. त्याचे एक उदाहरण म्हणजे माझ्या भीमशापा आणि चाळोबाच्या नगरीत आणि सामुख्याचे कुशीत असलेलं माझं नवकुड गाव. माझ्या बरोबर आहे, पण आजचा हा अनुभव हा मोठा आहे इथला की नवकुड गावामध्ये प्रामाणिक माणसं, तसेच आमची कमिटी, सरपंच साहेब असू दे, सरपंच मॅनेजर असू दे, सर्व कमिटी, सगळे गावकरी वर्ग तुमचं सहकार्य असंच आमच्या पाठीशी राहून देत. कुणाचे काम असू दे, कसं आहे काम करत असताना अडचण येणार, कुणाचं बसणार नाही, आम्ही नियमातच बसणार किंवा मी काही अडचण असेल ते होऊन जाते. फक्त संयम आपल्यापाशी पाहिजे थोडाफार. लगेच आज सांगितलं आणि उद्या झालं असं शक्य नाही. थोडे दिवस जाणार, संयम ठेवला पाहिजे कुठल्या कामामध्ये. आणि सर्वांना माझी नम्र विनंती, असंच सहकार्य आपलं आमच्या ग्रामपंचायतला असू देत, आमदार साहेबांना असू देत आणि सगळं आणि गावच्या विकासासाठी असंच सर्वांचं सहकार्य असू दे. आणि सर्व उपस्थित सर्व बांधवांचं मी हार्दिक आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला.